ॐ खड्गं चक्रगदेषु चापपरिघान् शूलं भुशुण्डिं शिरः शङ्खं सन्दधतिं करैस्त्रिनयनां सर्वाङ्गभूषावृतां नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकां यामस्तौ स्वपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभम्। ओम नमः चंडिकाय। दुर्गा सप्तशतीच्या प्रथम चरित्राची चरित्रनायिका असणारी भगवती योगनिद्रा, भगवती महामाया, भगवती महाकाली की जिचं हे ध्यान आहे खड्गन चक्रगदेश चापपरिघान, तिच्या सगळ्या आयुधांचं वर्णन आहे। ती कशी आहे? दशानना, दशभुजा, दशपादा आणि अंजनप्रभा, म्हणजे जिचे 10 हात आहेत, जिला 10 पाय आहेत, जिचे 10 मुख आहेत आणि जिची कांती काजळाप्रमाणे आहे, अशी भगवती महाकाली जी आहे त्या मधुकैटभांमध्ये सहाय्यभूत होणारी, किंबहुना मधुकैटभांच्या विनाशासाठी एकमात्र कारणीभूत अशा महाकालीचं मी ध्यान करतो, असा ह्या श्लोकाचा अभिप्राय आहे, आशय आहे, विषय आहे। तर आपला कथाभाग जो आहे देवी भागवताच्या पहिल्या स्कंधाचा, हा कथाभाग आपल्याला थोडासा पुढं न्यायचा आहे। आज आपण 10वा अध्याय आपण सुरुवात करणार आहोत। पण तत्पूर्वी आपण या मधुकैटभांच्या आख्यानास सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण चिंतन करून आलो होतो की श्रवण इंद्रियेच्या पुढा, इच्छेची या पुढा, दारवंठा सदा उघडा। हे मी त्यावेळेला तुम्हाला म्हणलो होतो की हे या ठिकाणी शौनकादी मुनींनी सूत महर्षींना श्रवणेंद्रियाचं ज्ञान द्यायचं, श्रवणभक्तीचं ज्ञान देण्याचं काय प्रयोजन असावं बरं? काय त्यांना असं काय, व्यास महर्षींना असं काय सुचवायचं आहे की ह्या श्रवणेंद्रियाचा आपण थोडंसं विचार करू। तर विचार असा करायचा आहे की आत्तापर्यंत जे आपण आख्यान ऐकलं योगनिद्रा देवीचं, पहिलं जे होतं हयग्रीवाचं जे होतं की जे अहंकाररूपी मुख जे आहे, पुरुषाचं मुख जे आहे अहंकाररूपी, त्याचा छेद झाल्याशिवाय ज्ञानरूपी हयग्रीवाची प्राप्ती होत नाही, हे आपण चिंतन करून आलो। पण या ठिकाणी जीवाच्या स्वतःच्या कर्णमलातून निर्माण झालेल्या 2 दैत्यांच्या मुळं जी आपली सदसद विवेक बुद्धी असणारी ब्रह्मदेव, आपण ज्याला प्रजापती असं म्हणू, वेदांचा ज्ञाता असं म्हणू, ज्ञानाचा जो सागर असं म्हणू, ब्रह्मदेव जे आहेत ते सत आणि असत ज्ञानस्वरूपी निश्चयात्मिका जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला ह्या 2 दैत्यांचं भय निर्माण झालं। बरं, ते निर्माण कुठून झाले? त्या विष्णूंच्या कर्णमलातून निर्माण झाले। निर्माण कधी झाले? अचेतन असताना, योगनिद्रेमध्ये असताना, झोपेत असताना। झोप पण ती कुठली? तिला योगनिद्रा असं म्हटलं की जी निद्रा, ज्या निद्रेच्या वशवर्ती झाल्याच्या नंतर आपल्या स्वतःवर ताबा राहत नाही। थोडंसं व्यावहारिक चिंतन करून बघा, थोडंसं पारमार्थिक चिंतन करून बघा, दोन्ही बाजूनी आपल्याला याचा विचार करता येईल। काय आहे की माझं सगळं ह्या भानगडीतमध्ये, ह्या विषयामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी झापड लागलेली असते की नाही, मी कोण तर आहे, तुमची एवढी हिंमत मला बोलायची, ही जी झोप आहे, मी निरंजन आहे, मी अमुक अमुक ह्या पदाचा अधिकर्ता आहे, मला तुम्ही माझ्या, अरे तू कोण आहेस, ही जी झोप आहे, जो पैशाचा माज आहे, कळतंय का मला काय म्हणायचं ते? जी संसाराबद्दलची आसक्तीरूपी जी झोप आहे, माझे पुत्र, माझी मुलं, माझी जमीन, माझी प्रॉपर्टी, सगळं माझं 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 करण्याची ही जी माया आहे, ही योगनिद्रा, हिला माया म्हटलंय, ही महामाया। त्या झोपेमध्ये असताना तुमच्या कर्णमलातून बघा, श्रवण इच्छेची या पुढा मगाशी म्हटलं की डोळ्यांना झाकायची सोय असते हो, वाईट किंवा चांगला असू दे, बघायचं की नाही तुमच्या हातात असतं, पण कानांना ती सोय नाही आहे। मला म्हणायचं काय, मधु आणि कैटभ, लक्ष देऊन नीट ऐका। मधु शब्दाचा अर्थ काय? गोड।
आणि कैटभ, दोघं कर्ण मलातून निर्माण झाले. कानाचा मळ सांगितला त्यांनी. कानाचा मळ म्हणजे काय? विष्णू कर्ण मलौ जातौ असा त्यांनी शब्द वापरला. कानाच्या मळातून म्हणजे कसं काय बरं? आपण त्या दिवशी चिंतन करून आलो ह्या गोष्टीवरती की या कर्ण इंद्रिय जे आहेत ते तुमचा पदार्थाचं विज्ञान होण्यासाठी, एखाद्या कर्माचं ज्ञान होण्यासाठी, एखाद्या उद्दिष्टाचं, एखाद्या ध्येयाचं आकलन होण्यासाठी सर्वात श्रेष्ठ माध्यम कोणतं आहे तर कर्ण. आपण चिंतन करून आलो. आपण सगळे श्लोक त्याच्यामध्ये पाहू शकता. परत एकदा मी फक्त तुम्हाला आठवण करून देतो. कानामधून होतात, बरोबर आहे की नाही? आता बघा, मी अतिशय साधी भाषा वापरतो म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. एखादी गोष्ट साध्य करायची असेल, एखाद्या काम काढून घ्यायचं असेल, चला आता आपल्या रेग्युलर भाषेमध्येच बोलू, तर चापलुसी नावाचा जो प्रकार असतो, गोड बोलणं की बाबा आणि स्तुती करणं. कालिदासाने म्हटलं आहे की स्तुती केल्याने कोण तुष्ट होत नाही, स्तोत्रम कस्यान्न तुष्टगे असं कालिदासाचं वचन आहे. तर त्या गोड बोलण्याने, जे स्वार्थी गोड बोलणं आहे, ज्या गोड बोलण्यामागे एखादा उद्देश, वाईट उद्देश आहे, मग ते गोड बोलणं स्वतः तुम्ही असू दे किंवा दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल असू दे. साधं उदाहरण घ्या, म्हणजे उदाहरण देण्याचं हे व्यासपीठ नव्हे तरी पण मी उदाहरण देतो. एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडली तर त्या व्यक्तीला आपल्या बाजूला खेचण्यासाठी, त्या व्यक्तीला आपल्या निर्णयावरती आणण्यासाठी, मग तो निर्णय धनसमृद्धीचा असू दे, तो निर्णय संपत्तीचा असू दे, तो निर्णय प्रॉपर्टी तुमच्या एखाद्या मालमत्तेचा असू दे, किंबहुना तो निर्णय तुमच्या कामवासनेसाठी असू दे. मी काय म्हणतो लक्षात येते तुमच्या? माया जेव्हा कार्य करते, ही मायेचीच रूप आहेत. देवीचं चरित्र हे दुसरं तिसरं चरित्र नसून हे माये, ती कशी तुम्हाला भटकवते, भ्रमवते, ह्याचं हे चरित्र आहे. मग ती चापलुसी कुणाची असू दे, मग तुम्ही करा किंवा तुमच्याकडून दुसऱ्यांना येऊ द्या. वाईट ते वाईटच आहे की ज्या वाक्यांमुळं, ज्या वाङ्मयामुळं, ज्या वाणीमुळं, ज्या वाच्यतेमुळं मनुष्य भ्रमामध्ये किंवा कर्मबंधनामध्ये अडकतो, मग ती गोड वाणी जर असेल तर त्याला मधु असं म्हटलं, आणि ती जर कटुवाणी असेल, प्रतिशोधात्मक वाणी असेल, बरोबर आहे, ती असत्यतेला सत्यता दर्शवून दंभात्मक जी वाणी असेल आणि त्यातून प्रतिशोध त्यातून प्रतिशोध, क्रोध उत्पन्न होत असेल, अशा वाणीला कैटभ असं म्हटलं. विष्णू कर्ण मलौ जातौ. कोण आहे हा विष्णू? विष्णू तो दुसरा कोण? आपणच आहे विष्णू. आणि कुठं निर्माण झाले हे? एकार्णवामध्ये. एकार्णव हा शब्द वापरला. एकार्णव म्हणजे काय? पाणी. की सगळीकडं फक्त पाणी आणि पाणी आणि पाणीच. त्या पाण्यामध्ये हे शेषशय्येवरती हे झोपलेले आहेत, त्यांच्या नाभी कमलामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. हे पाणी कुठं आहे? जलतत्व. आपण पंचमहाभूतांमध्ये जलतत्व बघून आलो. आपण चिंतन बऱ्याच लेखांमध्ये करून आलो की सिद्धांत पद्धतीमध्ये गोरक्षनाथांनी जलतत्वावरती 2-3 सूत्रांमध्ये चांगलं वर्णन केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे की जलतत्वाची वैशिष्ट्ये काय. आपण सगळं हे आद्य प्रकृती, भगवती महामाया या लेखामध्ये आपण पाहून आलो. त्यातलं फक्त जलतत्व आपल्याला बघायचं. जलतत्व, त्याला रसतत्व असं म्हटलं. रस म्हणजे काय? तुमच्या शरीरामध्ये असणारं जे काही म्हणून लिक्विड जे आहे, द्रवरूप जे आहे, त्याला रस असं म्हटलं. मग त्याच्यामध्ये रक्त येतं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातली लाळ येते आणि बऱ्याचशा गोष्टी येतात की ज्याचा आपण इथं उल्लेख करू शकत नाही, की ज्याला रस असं म्हणतात. त्या रसतत्वाचं कार्य, त्या जलतत्वाचं कार्य ह्या शरीरामध्ये, ह्या भौतिक शरीरामध्ये, हे त्या विविध पदार्थांमध्ये, त्या रक्तामध्ये, त्या लाळेमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ह्याच्यामध्ये ते रसतत्व येतं. रसतत्व हेच कारण ठरतं सृजनाचं. मनुष्याची किंवा एका स्त्री पुरुषांची सृजनशक्ती, की तीच शक्ती किंवा त्या सृजनतेचं असणारं आकर्षण आहे
त्या सुखाचं जे आकर्षण आहे त्याला आपण रस असं म्हणतो. त्या रसाचा समानार्थी शब्द आवड असं म्हणतो, इंटरेस्ट असं म्हणतो. लक्षात येतं का? मला त्याच्यात काही रस नाही, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही हो, हे जलतत्व आहे. नीट लक्षात घ्या. ह्या जलतत्वाच्या मध्ये असणारा हा मधु आणि कैटभ तुमच्या ज्या सांसारिक गोष्टी आहेत, ज्या काही आकर्षणाच्या गोष्टी आहेत रसतत्वाच्या, ज्या तुम्हाला संसारामध्ये कर्मबंधनामध्ये अटकवतात, ज्याच्यामुळं तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ शकता, येण्याची संभाव्यता नाकारता येत नाही, असं जे रसतत्व आहे, असं जे जीभ हे रस चवीचं जे म्हणतो की त्याला पण रस आपण असं म्हणतो, बरोबर आहे की नाही? विषय सुखामध्ये आता विषय कोणते आहेत? बरेच जण ज्यांना अध्यात्माचं ज्ञान नाही अशा लोकांना मी विषय म्हणजे काय की ज्याच्या उपभोगासाठी, ज्याच्या सेवनासाठी आपली सर्व इंद्रिय कार्यरत असतात. डोळ्यांना बघण्याचं सुख असतं, नाकांना सुगंधाचं सुख असतं, जिभेला चवीचं सुख असतं. ह्याचे जे विषय आहेत की नाही, मन हे बाह्य गोष्टींमध्ये कुणाला हे आवडतं, कुणाला ते आवडतं, तो रस जो आहे, तो रसतत्व, ते जलतत्व नामे हा एकार्णव आहे. आणि ह्या एकार्णवामध्ये हे तुमच्याच कर्णमलातून, तुमच्याच कर्मफलातून, तुमच्याच पूर्वकर्मातून, तुमच्याच जन्मोजन्मीच्या संस्कारातून, त्या कर्णमलातून, मग ते तुमच्या वाणीतून असो, इतरांच्या वाणीतून असो, कुठूनही असो, किंवा मनातल्या मनातच आपण आपली काढलेली समजूत. आणि बऱ्याच वेळेला हे मन कसं आहे, मी तुम्हाला नेहमी बोलत असतो, मन म्हणजे काय आहे? कोर्टातले वकील साहेब आहेत बघा, बाकी काही नाही. खोट्याला खरं करायचं मग असतं, त्याला काय होतं हे, आणि स्वतः करून, आणि मी कसा स्वतः शहाणा, मी कशी स्वतः शहाणी, अशा प्रकारे त्याला पुन्हा 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 ते खरं करून घ्यायचं. असं म्हणतात की नाही, आज मनाला काय वाटतं की मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः हा विषय येणार आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे, हे देवी भागवतात सुद्धा हा श्लोक येणार आहे. तर हा विषय पुढं येणार, जाऊ द्या, की इंद्रिय ह्या सगळ्या गोष्टी ह्याचा येणार नाही. आणि हे कुठं चालू आहे? हे जलामध्ये चालू आहे. हे सगळं कुठं चालू आहे? आतमध्ये चालू आहे. साक्षी दोघं जण आहेत. ह्या युद्धाचे साक्षी कोण आहेत? एक ब्रह्मदेव आणि एक भगवती महामाया, दोघं जण साक्षी जण आहेत. एक बुद्धी आणि एक तो निर्गुण परमात्मा, हे दोघं जण साक्षी आहेत. त्या होणाऱ्या मनातल्या द्वंद्वामध्ये, त्या गोड बोलण्यामुळं, त्या गोड बोलण्याच्या आकर्षणामुळं, त्या होणाऱ्या गोड बोलण्याच्या परिणामामुळं मनामध्ये जे युद्ध चालू होतं आहे, त्या युद्धाला साक्षी भावाने बघणारे हे दोन व्यक्ती आहेत. युद्ध कुणाला करायचं आहे? देवीने युद्ध केलं का? नाही. लक्षात घ्या, तिचं मायेचं स्वरूप तिने दाखवलं. एक कामवासनेचं स्वरूप इकडच्या बाजूला, एक मोहाचं स्वरूप दुसऱ्या बाजूला, भ्रमाचं स्वरूप तिसऱ्या बाजूला. ती ते स्वरूप दाखवते, पण त्या स्वरूपाच्या आधारे युद्ध जीवाला तुम्हालाच करायचं आहे. शाक्त संप्रदायाचा हा फार मोठा संदेश आहे की कर्म करून, तुम्हाला स्वतः क्रिया करून, तुम्हाला स्वतः लढावं लागणार आहे. भगवान महाविष्णू म्हणतात की बुद्धीचा वापर करून त्यांनी जंघेवरती त्या सुदर्शन चक्राचा प्रहार करून मधुकैटभाला जे मारलं, ते युद्ध दुसरीकडं तिसरीकडं कुठं नसून तुमच्या मनामध्येच चालू आहे. उद्या कुणीही काही येऊन बोललं आणि तुम्ही त्याची जाच पडताळणी न करता डायरेक्ट जर त्याच्यावरती आपण रिॲक्ट होऊ लागलो, परिणाम मग त्याचं भांडणं असतील, द्वेष असेल, त्वेष असेल, क्रोध असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आदळआपट म्हणा किंवा जे काही असेल, हे एक कैटभाचं झालं. मधुचं म्हणजे काय? ती गोड बोलणारी व्यक्ती जशी बोलते तसं तिच्याप्रमाणे चालणं, हे मधुचं प्रमाण आहे. गोड बोलून ती व्यक्ती तुमच्या कर्णकुहराद्वारे तुमच्या बुद्धीवरती नियंत्रण करू पाहते. मधु कोण? ब्रह्मदेवाला म्हणतो ना, जागा सोड. बरोबर आहे की नाही? सगळ्यात जास्त सावधान राहायची गरज असते ह्या लोकांकडनं. आणि तुमच्या अधिकाराचा, तुमच्या पात्रतेचा, तुमच्या योग्यतेचा, तुमच्या पदवीचा गैरवापर करणारे सर्वात घातक हे जे
अज्ञात शत्रू म्हणू शकतो अंतर्मनातले, हे गोड बोलणारे आहेत. लक्षात ठेवा, मनुष्य जेवढी तुमची स्तुती करत असतो, जे कोणी असतील, प्रत्येक वेळेला स्वार्थ असतोच असं नाही. मी प्रत्येक वेळेला स्वार्थ असतो असं म्हणत नाही, पण त्या गोड बोलण्यातनं, त्या स्तुतीतून तुमच्या अंतर्मनामध्ये अहंकाराची पुष्टी होईल किंवा पुष्टी होणार नाही हे कुणीही सांगू शकत नाही. अहंकाराची पुष्टी ही होणारच, धन्यताही येणारच बिनकामाची, असंतोषाला संतोष मानणं हे होणारच त्याच्यामध्ये. तो ह्या कथेचा हा जो रहस्य भाग आहे. त्यांना जे श्रवण इंद्रियावरती 18 श्लोकांमध्ये शौनकादी ऋषीमुनी जे 18 श्लोकांमध्ये जे बोलून आले, त्याचं कारणच हे आहे की हे जे बोलणं आहे, कारण काय आहे, ही जी वाणी आहे की ज्या वाणीने तुम्ही ऐकताय, ज्या वाणीने मी बोलतोय, ही वाणी सुद्धा भगवतीचं स्वरूप आहे. ती वैखरी वाणी जी आहे, चारही वाण्या तिचं स्वरूप आहे, पण आपल्याला प्रत्यक्ष ज्या वाणीने तुम्ही ऐकताय, ज्या वाणीने मी बोलतोय आणि ज्या वाणीने तुमच्या कर्णकुहरामध्ये प्रवेश होऊन, तुमच्या भावनेचा उद्रेक होऊन, त्याची अभिव्यक्ती, एक्सप्रेशन, मग ते शब्दामध्ये असो किंवा ते तुमच्या क्रियेमध्ये असो, जीवांना करी कर्म प्रवृत्त. रंगावधूत स्वामी त्यांच्या देवी अथर्वशीर्ष भाष्यामध्ये म्हणतात की तेच म्हणतात ना की जेव्हा सर्वांशी करी कर्म प्रवृत्त, तान दुर्गान दुर्गमान देवीम दुराचार विघातिनीम नमामि भोभितोहं संसारार्णवतारिणीम कर्मफलेषु जुष्टाम दुर्गान देवीम शरणमहं प्रपद्ये. तैत्तरीय उपनिषद, सुतरसितरसे नमः, महानारायण उपनिषद दुर्गा सुक्तामध्ये. बरोबर आहे की नाही? तर हे असं आहे अथर्ववेदांचं प्रमाण किती. मंत्राणां मातृका देवी, शब्दानां ज्ञानरूपिणी. मी जे शब्द बोलतोय, जे तुम्हाला त्याचं आकलन होते, जे तुम्हाला समजतं आहे, ते समजणं जे आहे, ते समजणारी शक्ती जी आहे, ती ही जगन्माता आहे. नीट लक्षात घ्या. तर हे जे श्रवण इंद्रिय इच्छेची पुठा दारवंठा सदा उघडा असं जे म्हटलंय, श्रवणावरती बऱ्याच संतांची भरपूर प्रमाणात इथं चिंतन करायचं कारण नाही. नारद महर्षींनी सांगितलेलं जे आहे स्त्रीधन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम, त्याचंही चिंतन इथं करायचं कारण नाही. पण मी तुम्हाला सांगतोय की भगवतीचं हे मायात्मक स्वरूप, ती कशी आपल्यावरती, तिचा ह्या स्वरूपाचा आपल्यावरती अनुग्रह नको होऊ नये म्हणून तर ना ह्या गोड बोलून, चापलुसी करून, मंथरेनं आपलं काम साधून घेतलं. बरोबर आहे की नाही? ह्या गोड बोलण्यामुळं किती किती प्रतारणा झाल्या, किती गोष्टी घडल्या. महाभारत उदाहरण आहे, रामायण उदाहरण आहे, श्रीमद भागवत उदाहरण आहे. त्याच्याविषयी आपल्याला चिंतन करायचं इथं नाही आहे. पण मला सांगायचं तात्पर्य काय की जेव्हा प्रकृतीचं, भगवतीचं हे भ्रांती स्वरूप जे आहे, मोहात्मक स्वरूप जे आहे, की जे कर्णेंद्रियाद्वारे तुमची चापलुसी करून, तुमची स्तुती करून, तुमचं कौतुक, कोड कौतुक करून सुद्धा तुमच्या अहंकभावामध्ये, तुमच्या अहंकारामध्ये होणारी वृद्धी ही दुसरी तिसरी कोण नसून ही मधुकैटभाची कृती आहे. लक्षात येते का? तुमच्याशी कटुतेनं बोलणारा तुमचा मित्र सदैव कटूच बोलतो आणि त्याचं वाईटच वाटावं असं नसतं, त्याच्या पाठीमागचा आशय समजून घ्या. पण गोड बोलणारा जो शत्रू असतो, त्याच्या अंतर्मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला माहीत नाही. इथं आपण झोपेत असतो की मी म्हणजे एवढा भारी, माझं म्हणजे सगळं असं, माझं असं, माझ्यासारखं देवी भागवत कोणाला येत नाही, मी मोठा महाराज झालो, माझं असं झालं. अरे हा भ्रम आहे सगळा. जोपर्यंत त्या आदिमायेची, त्या भगवती महामायेची कृपा होत नाही. मार्कंडेय ऋषी म्हणतात ज्ञानीनाम अपि चेतांसी देवी भगवती हि सा. कोण सांगितलं? ज्ञानीनाम आणि अपि चेतांसी, ज्ञानी आणि हुशार लोकांना फक्त. बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. बळाने ओढते आणि टाकते. मग त्या बळाने ओढायचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे असतो.
अखंड देवी भागवताचा दृष्टिकोन याच स्वरूपामध्ये आहे. मोहात अडकून, कामवासनेमध्ये अडकून, भ्रमामध्ये अडकून कशा कशा कोणकोणत्या गोष्टी घडल्या आणि तो भगवती जगन्मातेचा जो प्रभाव आहे, मायात्मक प्रभाव आहे, त्या प्रभावाचं वर्णनच म्हणजे देवी भागवत आहे. मी सुरुवातीला जे बोललो प्रवचनाच्या दिवशी, काही लोकांना खटकलं असेल की परमात्मा स्वरूपामध्ये तुमचं आराध्य कोणी असो, पण प्रकृती रूपामध्ये, स्त्री रूपामध्ये, मायिक रूपामध्ये, शक्ती रूपामध्ये मग तिचा अनुग्रह होऊ नये. शैवांची शक्ती म्हणजे पार्वती, काली, बरोबर आहे, गणपत्यांची सिद्धलक्ष्मी, सौरांची गायत्री, वैष्णवांची रुक्मिणी, लक्ष्मी. ते हे परब्रह्माचं आणि मायेचं हे स्वरूप आहे. मायेचा अनुग्रह नको म्हणून देवी भागवताचं पाठ करावं, पारायण करावं, देवी भागवताचं श्रवण करावं, की कुठल्याही भ्रमामध्ये न अटकता स्वतःकडे एक तटस्थपणे, त्रयस्थपणे, खास करून जे आध्यात्मिक लोक आहे, जे ध्यानी लोक आहेत, त्या लोकांनी हे लवकरात लवकर समजून घेतलं पाहिजे. कर्मकांडामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत, नीट लक्षात घ्या. किंवा प्राथमिक स्तरावरच्या अध्यात्मामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. अतिशय जेव्हा आपण सखोल अभ्यास करू, सखोल चिंतन करू, जेव्हा स्वतःचा विचार करू, त्यावेळेला ह्या गोष्टी येतात. देवी भागवताच्या ह्या कथांमध्ये, या कथा नुसत्या नाही आहे, त्याच्यामध्ये सांकेतिक भाषेमध्ये भगवान वेदव्यासांनी हे आपल्याला दिलेले संदेश आहेत की ते आपणास समजले पाहिजे, त्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे, ते आपल्याला उमगलं पाहिजे. तर ते देवी, नाही तर कथा काय हो, मी कथा आत्ता संपवून टाकतो, संपायचं, पण त्याचं स्वरूप समजून घ्या. मायेचं स्वरूप इथं काय ते स्वरूप सांगितलं, ती कुठल्या रूपामध्ये कार्य करते, ती मधुकैटभ रूपातून ती कार्य करते. नाश करण्यासाठी ती त्या मधुकैटभाला मोहात टाकणार, ती मोहात टाकेल, नाही असं नाही, पण त्यासाठी तुम्हाला दीन नेत्रांनी, दीन करुणेने जगन्माते रक्षण कर गो बाई असं म्हणावं लागेल. तिला शरण करा. आणि या ठिकाणी देवीला शब्द काय वापरलेत बघा, महाविद्या, श्रीविद्या, विद्या, भुवनेश्वरी, महामाया, असे. म्हणजे काय आहे, अविद्येचा नाश करण्यासाठी, शेवटी तिथंच आलं, भ्रमाचा नाश करण्यासाठी आपण जी म्हणून आपण जी विद्येचा किंवा श्रीविद्येचा, ब्रह्मविद्येचा, उपनिषद विद्येचा जो हे घेतो, आणि बुद्धी कुणाला प्रार्थना करते, वेदमाता ब्रह्मदेवी गायत्री ज्ञानरूपिणी, तिला की सांगितलं की ऐम तत्वातून त्यांनी तपश्चर्या केली, ह्यांनी पण उपासना, स्तुती देवीची जी केली ती ऐम महाकाल्यै नमः ह्या स्वरूपातूनच केली की नाही. तर मग यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह करताना मधु आणि कैठवांचं हे आख्यान जे आहे, भगवतीची कृपा पाहिजेच, नो डाऊट, त्याच्यामध्ये काहीही शंका नाही, निसंदेह तिची कृपा पाहिजे, कृपा हवीच आहे. पण ती कृपा आम्हाला अध्यात्म मार्गामध्ये किंबहुना संसारामध्ये सुद्धा जे असे चोर लबाड बसलेले आहेत की नाही, जे पाठीमागून खंजीर खुपसतात, तोंडावरती गोड बोलून पाठीमागून आपली निंदा करतात, किंवा गोड बोलून स्वतःचा काटा काढतात, जे आपल्या बोलण्यासारखं कधीही वागत नाही, अशा मधुकैटभांपासून, किंवा आपलं कार्य साध्य व्हावं म्हणून आपणास प्रवृत्त करतात, उद्युक्त करतात की आपणास त्या एखाद्याचा प्रतिशोध घ्यावा यासाठी ते उद्युक्त करतात. अशा सर्व व्यक्तींपासून, त्या व्यक्तींच्या बोलण्यातून आपण आम्हास रक्षण कर म्हणून ही तिला केलेली प्रार्थना आहे. आपण एवढे मोठे विद्वान नाही आहे की आपलं आकाश तत्वावरती म्हणजे शब्द तत्वावरती विजय मिळवलेला नाही 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 नाही. ते नाथ महाराज होते, ते ज्ञानेश्वर महाराज होते, ते तुकाराम महाराज होते, ते रामकृष्ण परमहंस होते, त्यांना फरकच पडत नव्हता हो. कुणी त्यांना काही बोला तरी फरक पडत नाही, नीट लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण म्हणू की बाई ग, आमचं ह्या सर्व गोष्टींमध्ये तू रक्षण कर, आम्हाला पुढं जाऊ दे. मग तुमचा ॲप्रोच कसाही असो, तुम्हाला गणपतीकडे जायचं असेल, गणपती बाप्पाकडे जायचं असेल, जाऊन तर बघा, देवीला सोडून तुम्ही किती विघ्न येतील, अडचणी येतील. मन म्हणणारच नाही की हे नको करायला, मन काय म्हणेल, आधी आपली कामं पूर्ण करा, मग बघू. मनामध्ये त्याचा उदय होण्यासाठी सुद्धा
मग तुम्ही शिवभक्तीसाठी अग्रेसर होऊन बघा, प्रयत्न करा. तुम्ही शरीराने बसून पण बघाल, मन कनेक्टच होणार नाही त्याच्याशी. त्यासाठी तुम्हाला आदिशक्ती पार्वतीची उपासना केलीच पाहिजे. आई ग कृपा कर ग बाई, खरंच म्हणावं असं म्हणावं तरच ते साध्य आहे. तिच्याशिवाय तो शव आहे, तो अर्धा आहे, ती प्रकृती आहे. तिने पसारा मांडलाय हा सगळा. तीच भ्रमात टाकणारी आहे, तीच मोकळी करणारी आहे, तीच मुक्त करणारी आहे. हा विषय जो आहे हा भगवतीचा हे जे ज्ञान स्वरूप आहे आणि हे भगवतीचं भ्रमस्वरूप आहे. म्हणून तिला म्हटलं की बुद्धिरूपेण संस्थिता, भ्रांतिरूपेण संस्थिता, शांतिरूपेण संस्थिता, कांतिरूपेण संस्थिता, निद्रारूपेण, क्षुधारूपेण, तृष्णारूपेण, सर्व रूपांनी तीच भरलेली आहे. कारण ती सगळी शक्ती आहे. शक्ती क्रीडा जगत सर्वम, आपण ह्याच्यात चिंतन करून आलो. म्हणून ह्या मधुकैटभांचा नाश करायचा असेल, माझं म्हणणं पुन्हा पुन्हा आहे, देवीने नाश केला का? नाही, पण नाश करण्याचं मूळ कारण ती आहे. शेवटी युद्ध तुम्हाला करायचं आहे. मनामध्ये जे चाललेले युद्ध आहे की नाही, आणखीन विस्तार करू ह्याचा आपण पुढच्या पुन्हा किंवा जेव्हा महिषासुराचं आख्यान येईल त्यावेळेला विस्तार याचा नक्की करू. पण हे लक्षात ठेवा, देवी काय म्हणते, तू युद्ध तू कर, मी काही हे करणार नाही, मी मदत करणार नाही. म्हणून जीवाला, जीवरूपी विष्णूला स्वतः युद्ध करायचं आहे. ते दोघं नुसते बुद्धी आणि तो जो निर्गुण परमात्मा जो आहे तो सर्वसाक्षी आहे. श्रीमाता, श्री महाराज्ञी आपण जे म्हणतो सर्वसाक्षी स्वरूपिणी जी आहे ती फक्त बघत बसते, ती काही करत नाही. तिच्या आधारावरती ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर हा जो संदेश व्यास महर्षींना आपल्याला द्यायचा आहे मधुकैटभाच्या आख्यान रूपातून, तोच मार्कंडेय ऋषींनी प्रथमचरित्रामध्ये संक्षेपाने दिलेला आहे, देवी भागवतामध्ये विस्ताराने दिलेला आहे. तर आपल्या मूळ मुद्द्याकडं पुन्हा आपण आलो तर 10व्या अध्यायामध्ये व्यासांनी मग ते म्हणतात की तुम्ही आता सांगितलं की देवीचं महात्म्य सांगताना म्हणतात की मग व्यास तपश्चर्येला गेले होते, त्यांचं काय झालं, त्यांनी काय केलं, काय नाही काय नाही. तर सूत म्हणतात की शुकांची उत्पत्ती होण्याचं कारण काय करावं, ते कसं झालं, योगींचे प्रवरमुनी शुकाचार्य कशा प्रकारे जन्माला आले ते मी तुम्हाला कथा सांगतो, लक्ष देऊन ऐका. मग ते काय म्हणतात की नारदांकडून व्यास महर्षींनी देवीचा एकाक्षर मंत्र जो आहे ऐम, हा वाग्बीज मंत्र जो आहे, ऐम वाग्बीज मंत्राचं त्यांनी जपेन्नेकाक्षरं मंत्रम वाग्बीजम नारदाचृतम ध्यायन पराम महामायाम पुत्रकामस्तपोनिधी, त्या तपोनिधी असणाऱ्या भगवान वेदव्यासांनी त्या देवीच्या एकाक्षर मंत्राचं जप करण्यासाठी सुरुवात केली. अतिष्ठत्स गताहार शतसंवत्सरम प्रभू, त्या व्यास महर्षींनी 100 वर्ष निराहार राहून भगवती शिव आणि आराधयन महादेवम तथैवच सदाशिवाम, सदाशिवा असा शब्द देवीसाठी वापरला आहे. भगवान शिवाचं शिव पार्वतीचं त्यांनी आराधना करण्यासाठी सुरुवात केली. अनेक विचार करून व्यास महर्षी या निर्णयावरती आले की शक्ती सर्वत्र पूज्येती विचार्यच पुनः पुनः अशक्त्यो निंदते लोके शक्तस्तु परिपूज्यते. ते व्यास महर्षी म्हणतात की शक्ती ही एकमात्र सर्वत्र पूजनीय आहे. आणि त्यांनी त्याच्यानंतर मग ते तपश्चर्या सुरुवात केली. 100 वर्षापासून पुढं जेव्हा तपश्चर्या करण्यास सुरुवात केल्याच्या नंतर अशी वेळ आली की त्यांचं शरीर पूर्ण दैदिप्यमान अशा शरीरातून मोठमोठ्या ज्वाळा निघू लागल्या. त्या ह्याच्यातून पुन्हा इंद्राचं आसन दोलायमान होऊ लागलं. इंद्राला वाटू लागलं आता हे काय नवीन सुरू. त्याच्यात मग भगवान महादेव मध्ये हस्तक्षेप करतात, तू इंद्रा तू मध्ये येऊ नको, ते पुत्रप्राप्तीसाठी तप करतायत, तू काही असं बाधा करू नको असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर स्वतः भगवान महादेव व्यास महर्षींच्या पुढं येऊन उभे राहतात आणि त्याला म्हणतात की तू वर माग, तुला काय हवं आहे ते. तर ते म्हणतात की माझा जगद्गुरू असा शब्द वापरला आहे व्यासांनी ह्यांना, कुणाला, भगवान शिवांना. दक्षिणामूर्ती स्वरूपा असं त्यांनी जगद्गुरू असा शब्द वापरला आहे. ते म्हणतात की सर्व तेजोमये ज्ञानी कीर्तिकर्ता तवा नघ अखिलस्य जनास्यात्र वल्लभस्ते सुतस्तदा भविष्यती गुणै पूर्ण सात्विकई सत्यविक्रमाः. त्यांचे शुकाचार्यांचे त्यांनी सगळे लक्षणं सांगतायत की तो कसा होईल, तो सर्व पूर्ण गुणांनी सात्विक असेल, सत्यविक्रम असेल, तो जितेंद्रिय असेल, सगळ्या जगामध्ये त्याची कीर्ती पसरेल असा श्रेष्ठ असा भगवत भक्त असेल असा त्या वर देऊन भगवान शूलपाणी महादेव तिथंच अंतर्धान झाले. आणि ते झाल्याच्या नंतर हे तपश्चर्येने श्रांत झालेले व्यास महर्षी आपल्या आश्रमाला पुन्हा
प्राप्त झाले. आश्रमाला आले, घरी स्नानसंध्या केली, नदीच्या सरस्वती नदीमध्ये स्नान केल्याच्यानंतर, संध्यावंदन केल्याच्यानंतर त्यांनी आता अग्नी कार्य करावं, वैश्वदेव बली काय कार्य करावं किंवा काही यज्ञ विधान करावं या हेतून त्यांनी अरणी मंथन करायला सुरुवात केली. जे काही असेल आपापल्या शाखेचे मंत्र आठवा, त्याप्रमाणे म्हणा. ज्येष्ठोदमोना तिद्रदुरोणैमन्नो यज्ञमुपय्या आहे विद्वान, ते सुरू केलं त्यांनी आपलं. विश्वा अग्ने अभिजो विहत्या शत्रू यतामा भरा भोजनानी ऐ अग्ने हे होता निशिदा, ते सुरू झालं त्याच्यानंतर. अग्निमी हे पुरोहिताई यज्ञाचं देव मृत्युजम होता. ते काय मंत्रांनी त्यांचं जे काही असेल त्या मंत्रांनी त्यांनी अरणी मंथन करायला सुरुवात केली. तर ते अरणी मंथन करता करता त्यांनी असं सहज त्यांची ह्याच्यामध्ये आकाशामध्ये नजर गेली असता त्यांनी विचार केला की ह्या अरणीतून ज्याप्रमाणे अग्नी उत्पन्न व्हावा त्याप्रमाणे माझा पुत्र होईल का, असा त्यांनी विचार केला. आता या ठिकाणी व्यास महर्षींचे काही तात्विक चिंतन ह्याच्यामध्ये आलेलं आहे आणि काही तात्विक विचार त्यांनी याच्यामध्ये मांडलेले आहेत. तर ते विचार जे आहेत ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहेत. आज आपण इथपर्यंत आलो की व्यास म्हणजे शुकाचार्यांचा जन्म कसा झाला, त्याच्यानंतर शुकाचार्यांचा जन्म होण्याच्या पूर्वी तर इथं 2-3 संदर्भ ह्याच्यामध्ये येतात की पुरुरवा आणि उर्वशीचं आख्यान ह्याच्यामध्ये येतं, बुधाचं आख्यान येतं. हा सगळा विषयांतराचा भाग आहे. 11, 12, 13 आणि 14 ह्या अध्यायांना आपण वगळून डायरेक्ट पुढं शुकाचार्यांच्या जन्माकडे आपण जाणार आहे. तर त्या अध्यायांमध्ये कामवासना रूपाने ती महामाया तुम्हाला कशी भ्रमवते ह्याचं चिंतन केलेलं आहे. त्यामुळे त्याचं आपण प्रत्यक्ष चिंतन न करता शुकाचार्यांचा जन्म कसा झाला आणि शुकाचार्यांचा आणि जनक राजाचा झालेला जो संवाद आहे त्या संदर्भामध्ये आपण थोडंसं चिंतन उद्याच्या भागामध्ये आपण करणार आहोत. आणि शुकाचार्यांचा जन्म कशा प्रकारे झाला आणि बंधनाची कारणं काय काय आहेत ह्या संदर्भामध्ये आपण ह्या 10व्या आणि 14व्या अध्यायाचं आपण चिंतन उद्याला करूयात. ओम नमः चंडिकाय. जगदंबे मात की जय.